आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने येत आहेत। हजारो मराठा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते बुधवारी जालन्यातील अंतरवाली सराटीतून निघाले। त्यांचा पहिला मुक्काम जुन्नर या ठिकाणी होता। आता मराठा समाजाचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे। दरम्यान मराठा समाजाबाबत एक दुःखद घटना समोर आली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका आंदोलकाचा जुन्नरमध्ये मृत्यू झाला आहे। आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये दुःखाची लाट पसरली। यावर मनोज जरांगेंनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत। मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेने जाताना ही दुर्दैवी घटना घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे। सतीश देशमुख असं मृत पावलेल्या मराठा आंदोलकाचं नाव आहे। ते बीडच्या केस तालुक्यातील वरडगाव येथे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। मराठा आंदोलक जुन्नरमध्ये आले असता सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला। या घटनेनंतर त्यांना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता। रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी सतीश देशमुख यांना मृत घोषित केलं। या सगळ्या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी दुःख व्यक्त केलं। मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेने जाताना ही दुर्दैवी घटना घडल्याचं म्हटलं। सतीश भैयांचं आत्ताचं बलिदान गेलंय, हे बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही। त्यामुळे आपण संयमाने आंदोलनाची लढाई लढू, आपण टप्प्याटप्प्याने आरक्षण घेऊ, असंही जरांगे यावेळी म्हणाले। सरकारने आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी केवळ 1 दिवसाची परवानगी दिली आहे। यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी ही अट आपल्याला कदापि मान्य नाही अशी भूमिका घेतली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।